बातमी ओबीसींच्या मागणी संदर्भात जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसीचा रकाना हवा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार सकल ओबीसी महामोर्चानं राज्य सरकारला हा इशारा दिलाय। सकल ओबीसी महामोर्चाचे समन्वयक उमेश कोरम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। सकल ओबीसी महामोर्चाच्या मंडल यात्रेची सुरुवात जी आहे ते भंडाऱ्यातून झालेली आहे। आपण बघू शकता की नागपुरात जी यात्रा जी आहे ती दाखल झालेली आहे। ओबीसी नेते उमेश कोराम आपल्यासोबत आहेत। उमेशजी, काय सांगाल, एक तरुण म्हणून आपण या संपूर्ण मंडल यात्रेचे नेतृत्व करत आहात, काय सांगाल, काय एका अर्थानं आपली मागणी जी आहे ते सरकार पुढे असणार आहे? नक्कीच या मंडल यात्रेची प्रमुख मागणी आहे जातीय जनगणनेमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा। एकतर जातीय जनगणना होत नाही, त्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम आम्ही मागतोय। मागील 90 वर्षापासून ओबीसीना स्वतंत्र कॉलम नाही। जर स्वतंत्र कॉलम नसेल तर ओबीसींचं महाराष्ट्रामध्ये 95,000 कोटींचं नुकसान होत आहे प्रत्येक वर्षी, आणि हा आकडा खूप मोठा आहे, आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। ओबीसी 50%च्या वर आहे आणि 95,000 कोटीचा जो नुकसान आहे तो आम्ही सहन करतोय। आम्ही या यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जातोय, 11 जिल्हे आम्ही कव्हर करतोय। ही यात्रा 5वी यात्रा आहे, 5वं वर्ष आहे मंडळ यात्रेचा, परंतु ही यात्रा आमची अंतिम ठरावी अशी आमची सगळी काही योजना आहे। या यात्रेमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, यामध्ये शरद पवार गट असेल, शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, भारत मुक्ती पार्टी असेल, बामसेफ असेल, बहुजन समाज पार्टी असेल, ओबीसी जनमोर्चा असेल, असे अनेक पक्ष आलेले आहेत। इथे कसं आहे की जेव्हा आपण एखाद्या मुद्द्यावर बोलतो, मुद्द्यावर काम करतो, तेव्हा जे लोक आपल्या सोबत येतील, जे लोक आपल्या सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करतो। धानाचा जिल्हा म्हणून ज्याला ओळखलं जातं भंडारा जिल्ह्यातून एका अर्थाने सुरुवात झाली आणि समारोप जे आहे वाघाच्या जिल्हा म्हणून ज्याला ओळखलं जातं चंद्रपूरमध्ये जे आहे ते समारोप होणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।